किती किलो असा चिकन? 1 किलो असतं ना. 1 किलो असतं. कमीत कमी 1.5 किलो. 1.5 किलो असतं. झटपट करा आणि पटपट खावा. येस. मस्त पैकी तयार आहे मालवणी झणझणीत चिकन. वाव. मालवणी कोंबडी वडे. सूर्या सूर्या रोहित शर्मा माय ट्रीटमेंट केलेलं म्हणताय. ट्रीटमेंट के फॅन कोण आहे? मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. कोंबडी वडे करण्याची कोंबडी एक नाही 3 वेगवेगळे पदार्थ आहे. मामी काय करते? मी मटण करते, पेस्ट लावते, मसाला. काय 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 लावलंय? ते पेस्ट लावली, हा. मसाला लावला, हा आला लसूण हा आणि कोथिंबीर हा. पेस्ट केली. अच्छा. आणि मी ते चिकनला लावणार. हं. आता मामा येऊन तयार करणार. बरं. ते तांबाटातले मटण आहे हम्म. ते तयार करणार. ओके. कांदा आणि तांबाटे घालणार. ओके आता हे मी केलं. कांदा आणि टमाटर. चालेल. सो पुढची रेसिपी मामा करणार आता आहे. हे आहे ना. हा ठीक इथं आहे. लावू नको. आता हे आता आम्ही कलेजी तळणार. हा. त्याला मी पेस्ट लावून ठेवते. अरे वा वा ते बघा नंतर करणार आम्ही. दुसरा पदार्थ. हा, दुसरा पदार्थ. आता माझी मुलाखत बघ. चेहरा तर दाखव चेहरा. ही बघा हीच ती आमची सुगरण. आणि हे हेल्पिंग हँड मदत करत आहेत. वड्याचे तकडे घेऊन जा. कांदा भाजून देत आहेत. वा 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 काम करणार. आणि हे खोबरं तेल घेऊन आणि बाय द वे हे कांदा कुठे गेला? इकडचा गायब झाला. तो कांदा आणि टोमॅटो मी कापलेला. तुम्हाला वाटेल मी फक्त व्हिडिओ काढते. मी करते. हे देव चला. आणि इकडे चालू आहे दुसरा पदार्थ म्हणजे कोंबडी वड्याची तयारी. कोंबडी वड्याची तयारी चालू आहे इकडे. ही आमची मोठी मामी. बापरे एवढा मोठा टोप. काय काय घेतलंय मामी याच्यामध्ये? गव्हाचं पीठ, मैद्याचं पीठ, रवा, अच्छा. आणि वडे बनवणार ना? अरे वा वा बघा सगळ्यांनी कामं वाटून घेतलेली आहेत. या चुलीवरती ते वडे बनणार. आणि हा आमचा मामा इथे बघ. मामा आज बनवणार आहे चिकन. सुकं चिकन बनवणार. मामी बनवणार आहे ओलं चिकन. सो मामा आपल्याला रेसिपी सांगेल कसं करणार आहे स्पेशल गावठी कोंबडी वडे. हा परत बोला. खोबरे टाकते. ओके. आता हे माझी भाजी आहे ना ती आता भाजणार. बरं. नंबर चमचा दिलं तिला. आता हा माझा मुलगा. हाय. तू काय करणार आहेस? मदत सांग. मी मोबाईल काय फक्त खायला मदत करणार आहेस? हा चल. ओ माय गॉड. फ्रीज बघा. नवीन घेतलेलं फ्रीज आहे. असो शुक्रवार असो की रविवार असो रोज चिकन. संडे हो या मंडे रोज खाव चिकन अंडे. मामा आमचं कंट्रोलीला असतो ना. हा मामा एकदम पाहुणचारांचा जोरात करतो. आणि ही आहे मामाची बायको. मामा आमचं कंट्रोलीला असतो. मामाकडे जाऊया, तूप रोटी खाऊया, जाडजूड होऊया. मामाकडे जाऊया, कोंबडी वडे खाऊया, जाडजूड होऊया, मग मला खा. चलो इथे एकदम ये सचिन सचिन नाही आहे. सचिन नाही आहे. सूर्या 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 रोहित शर्मा एम आय ट्रीटमेंट केलेलं म्हणताय. ट्रीटमेंट के फॅन कौन है?
हे काय MI तरी अशी करते. ओके. मामा कोणत्या टीम कडून आहे? MI की गुजरात? कोणत्या टीम मधून आहे? सगळ्यांनी बापरे. आणि एक माणूस बघा एकदम बापरे मामाला मदत करतोय. वा वा वा. सो इथे चालू आहे चिकन 65 ची तयारी. चिकन 65 बाय मामा, बाबू मामा. तुम्ही काय करतास दोघं? मदत. बोनलेस. अच्छा. आणि इथे बघा मैफिल रंगलेली आहे क्रिकेटची. ये इप्पी. एम आय सगळ्यांनी ब्ल्यू घातलंय. ब्ल्यू घातलंय बघा. ब्ल्यू. हे GT वाले आहेत वाटतं. हे हकलं वा, बाहेर हकलं वा. GT वाल्याने बाहेर हकलं वा. आणि हे का न्यूट्रल आहेत वाटतं. काहीच नाही घातलं. ओके. आणि इथे चालू आहे चिकनची तयारी. आधीच इथे समोशावरती ताव मारून झालेला आहे. प्रसाद खाल्लेला आहे. ईट रिपीट. आज शुक्रवार तर आज पण चिकन. आज पण चिकनचा बेत. शनिवार बुधवार. मामाच्या गावाला जाऊया. मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको सुगरण. रोज मटन चिकन. कोंबडी वडे खाऊया. मामाच्या गावाला जाऊया. मामाच्या गावाला जाऊया. हे प्राजू दीदी इथे तर बघ. अरे व्हिडिओ गरमागरम वडे खाऊ केव्हा कोंबडी वडे आपलं काय नाच ना. करतोय मामा. पहिला आता चिकन बनवणार. बरं. कांदा टाकला. तेल टाकला. कांदा टाकला. आता मी थोडासा हे टाकलं टमाटा. आणि पूर्ण ती ग्रेव्ही बनवून घेणार. पत्र सांगा. 2 दे. अजून काय करणार सांगा ना. सांगितलं. ओके. आणि बाकी सगळं तेलामध्ये. टमाटा झाला. कांदा झाला. हा. मीठ काय होय अजून. मसाला टाकणार. मसाला साधा मालवणी मसाला. ग्रेव्ही बनवून देणार. ओके. अजून देते मी त्यांना. गरम मसाला देणार आता मी. आपण पेस्ट केली जाऊ. बरं. आता हे काय टाकलं? मसाला लागला चिकनचा मसाला. अच्छा. आता ह्या काय टाकला? मसाला गरम मसाला. गरम मसाला किती टाकलास? आणि थोडासा. आणि आता झणझणीत मामा मटण करणार. वा वा वा. आता मी खोबरं किसतोय. आता भाजतोय. ता कशासाठी? तर आम्ही रसा काढणार झणझणीत. बरं. मालवणी मसाला. काय करताय? हा स्टार्ट. बरं. हे काय? चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं ना. हे तुम्ही त्याला पेस्ट बीट आम्ही लावली. बरं.
मधीच ना काही असं. सगळ्यात ते हात एकत्र करून कवरणी. हे काय आहे? सांगा मला. तू घबरावतो व्यवस्थित एकत्र मिक्स करून एकत्र मिक्स करून द्यायचं. ते फक्त मसाल्याचं चिकन आहे, बाकी काय नाही. खोबरं वगैरे नाही, पाणी वगैरे काय नाही. पाणी वगैरे. हे काय? आता मी तुम्हाला कोथिंबीर देणार. पाणी टाका ना. थोडंसं पाणी. थोडंसं पाणी वाटपाचं. ओके. अरे बरं. वा, म्हणजे एकदम सोपी पटापट झटपट होणारी रेसिपी आहे एकदम पटपट. 5-10 मिनटं झालेली आहेत. आपण बघूया. वा, रंग बघा एकदम लाले लाल झणझणीत. वा, सुपर्ब. पाणी सुटलं ना त्याला आपोआप, थोडंसंच टाकलेलं आहे एकदम. टमाटर होतं ना ते आतमध्ये, हां 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 हां. त्यामुळे ते पाणी. मामा एकदम शेफ आहे. वडापाव, उसळ, मिसळ सगळं बनवतो, बरोबर ना? आणि मामी इथे इंजिनियर आहे. हा, मिक्सर आता इंजिनियर मिक्सर आता रिपेअर करतोय. नंतर मग त्याच ह्याच्यावरती जेवण बनवणार. वा, वाटाप लावणार. सगळी तयारी केलेली आहे वाटाप. तुका माहित करतो कुठे गेला कोर्स इंजिनिअरिंगचा? तेच तांदळाला येऊन मग काहीच नाही बरोबर लागत. तर रंधळाक येऊन कोणी शिकवला? कोणी नाही, मी स्वतःच. वा वा वा. आईने शिकवला काय? नाही, आमच्या बाबाने बंद कर बोल. आणि हे आहे पपन्या मामाने बनवलेलं मसाल्यातलं सुकं चिकन. वाव, टेक्स्चर बघा काय लाले लाल एकदम झणझणीत दिसतं. हा एक नंबर. काय टेस्ट, झणझणीत एकदम सुपर्ब. रेसिपी बाय वन अँड ओनली पपन्या मामा. चला रेसिपी तयार. काय देऊ? सुरुवात कर. रेसिपी चालू झालेली आहे. तेल टाकलंय. बरं. मग आता मालवणीच बोलाक सांगते ना. हा, मालवणीच बोल. तेल टाकलंय. बरं. आता कांदो भाजतोय. कांदो भाजते असं तेलात. म्हणजे मी आता मसाला टाकते. आता हा असा तेलामध्ये भाजतोय. भाजणार. काय काय टाकला? आणि मी तेल टाकलंय. म्हणजे मी कांदा टाकलाय. म्हणजे आता गरम मसाला आणि भाजका मसाला तिखट आणि आता भाजलं बरोबर. जरासा अजून मसाला टाकतोय तिखट होऊ ना. बरोबर. आता मी काय करतो, आणि याच्यात चिकन टाकतं. चिकन किती हा? एवढं मोठं मग टोप नको बघायचो आणखी छोटं मग. आता मी हे चिकन थोडंसं काढून ठेवलंय. असं घालतंय. किती किलो असा चिकन? 1 किलो असतं ना. 1 किलो असतं नाही तर कमीत कमी 1.5 किलो. 1.5 किलो असतं. मी आता याच्यात परत मी याच्यात तेवढा लालेला रंग बघा फक्त. घरगुती बनवलेले मसाले आहेत, बरोबर ना मामी?
घरगुती मामीने बनवलेले मसाले आहेत, मालवणी मसाले. आता मी आलं लसूण पेस्ट टाकते ह्याच्यात. आलं लसूण आणि अजून काय टाकलंय त्यात? अजून नाही, आता नंतर मी मसाला नाही म्हणजे काय कोथिंबीर टाकली आहे? म्हणजे ते आलं लसूण हा. कोथिंबीर हम्म. ती पण पेस्ट आहे. ही आता ही बाजारात ना आमचे ते गिरगाव जे आहेत ना त्यांनी आणलं. ते आता आम्ही हे टाकलं. बरं. त्याचं नाव आहे, आमचे भाऊ जे आहेत मोठे त्यांनी हे पेस्ट आणली. अच्छा. ते आता आम्ही याच्यात टाकणार. ही बाजाराची आहे. बाजारातली पण आणि घरगुती ती पण. घरगुती केलेली स्वतः तयार ती आहे. चिकन मसाला तो घालणार नंतर. रंग झणझणी रंग एक नंबर. आता मी हे सुक चिकन झणझणी चिकन आता मी असं ठेवणार. नंतर मी मीठ टाकणार. आता मी ठेवते. त्याच्यात असं गरम पाणी वतते, या थंड पाणी वतणार. हे गरम पाणी तापलं मी त्याच्यामध्ये तास गरम पाणी ओतणार. बरं. लवकर शिजण्यासाठी ना? हा, लवकर शिजण्यासाठी, म्हणजे त्याला करा येणार मोठी चांगली. आता तो पण कर. वा, चुलीवरती मस्त चिकन शिजतं आता. आता शिजणार. हे गरम पाणी तापलं, आत वतला की त्याला मटणाचं छानपैकी करा येणार आणि मटण चिकन लगेच शिजणार. हा. चुलीवरचं झणझणीत मालवणी चिकन बाय रेश्मा मामी. ह्याच्यात आपण घालणार काय, वाटप. हा. कांदा, लसूण, सुका खोबरा आणि ओला खोबरा. ओके. हे चिकन घालून हे आम्ही सुकं करणार. हे कलर ते टमाट्यातला हे सगळं भाजून घेतलंय ना? आणि आपण आता भातावर लाल लाल रसा करणार. सूप हा, त्या वेगळा. ते वेगळा. बापरे, वेगवेगळे 3-4 पदार्थ आहेत. आपण नेऊन बाहेर आता ताव मारायचंय. ताव मारणार. पाणी त्याच्यामध्ये ओतलेलं आहे. गरमागरम पाणी. गरम पाणी ओतल्यावरती ग्रेव्ही जरा घट्ट होते. गरम पाणी वाटल्यामुळे जरा करा दिसते. आता मी हे एव्हरेस्ट चिकन मसाला वाटणार. हळद घालणार. हळद घालणार आणि मीठ टाकणार. मीठ कसं करतात, चवीपुरता मीठ टाकलं. वा. आणि आता ढवळू. आता मी ढवळून ठेवणार इथे आणि नंतर मी वाटण घालणार. हा, मस्त. चल. आता दुसरा रस्सा मी इकडे टाकते. एकाच वेळेला 2-2. एक झालेला आहे, आता दुसरं गॅसवरती चढवते. रस्सा हे तुम्ही दर टायमाक वेगळं रस्सा करतात? नाही, खूप माणसं येईल ना. आम्ही चिकन दुसरं म्हणजे भाताबरोबर पुरायला पाहिजे ना. म्हणून वेगळा त्या करता. नाही तर आम्ही स्वतःच घरगुती असली 4 माणसाची आम्ही असाच राहतो. एकाच याच्यात. एकाच याच्यात तांबा टाकला. वा. आज कोण खास पाहुणे येणार आहेत वाटते? येतले वाटतं. आता येणार आमची ते धीरभाऊची. अच्छा. आत्याचा मुलगा आहे ना. हा. त्यांची पोरगी 2, त्यांची विशेष बायको. त्यासाठी हा बेत आहे सगळा. त्यासाठी बेत आहे. आता मी काय करणार आहे, हळद लावणार. पाहुणे इली. मुंबईची आमची इले भाच्या इल्यात. आमची नणंद आली आहे. समजलं. हा ताज आलं लसूण पेस्ट असा. कोथिंबीर आलं लसूण पेस्ट. यो किती टाकतास दुकानवालो टाकूया म्हटलं जरा टेस्ट येता काय माहित.
असं नाही तो खाद्य एक लावते कांदा घातलेला आहे तेलामध्ये फोडणीसाठी. कांदा लसूण घातली आहे आणि 2-3 दालचिनीची पानं घालणार. दालचिनीची पानं दाखव. ही दालचिनी अच्छा हे तमालपत्र. तमालपत्र घालणार. ओके असं चुरा करून. ते जरा आधी मी धुणार. हम्म. आता तेल धुणार मी. ते मी धुणार असं. मी आता असं टाकणार. बरं. टाकणार आणि मसाले लावल्या करणार. ते लाल झाले ना दालचिनीचे पान मसाले टाकणार. हा हे मालवणी मसाला. किती चमचे टाकलं? 2. अजून टाकते जरा 3 अडीच. आता मी ढवळणार. त्याच्यात मी हे वतणार. हे मी आता ह्याच्यामध्ये असंच टाकणार. आता भाजणार होते ना मी आता असंच टाकते. तर मी हे वतणार याच्यात आणि तर मी ढवळणार आणि परत मी तसेच ते ठेवणार. आणि काय ते असं ठेवणार आणि मी ह्याच्यात पाणी ओतणार आणि मी आता चिकनचा रस्सा बनवणार. बरं. हे नंतर टाकणार मसाले वगैरे. हे शिजूक ठेवून दिला. आता शिजूक ठेवून दिला. आता त्यांची कर्ज अशा प्रकारे झटपट चुलीवरती हे चिकन आणि गॅसवरती रस्सा ठेवलेला आहे. पटापट एकदम काम. आहा मस्त. आता वड्याचा प्रॉब्लेम सोडव जातो. सुगंध सुटलेला आहे. सुगंध बाकीची सुटला. पद्धत आपण नंतर बघूया. चिकनला आधी शिजू दे. चिकनला शिजून दे. तसं माझं वाटप करायचं आहे. चालो आता आपण बघूया वडे. वडे कुठपर्यंत पोचले बघूयात. हा इथे आहे वडे बनवणारी गँग. सुरुवात झाली नाही अजून. हे झालं. सो ही आहे तिसरी रेसिपी. कांदो कशात ठेवलास? पीठ येण्यासाठी. हे पण चुलीवरती. आहे ना. काय करतेस गे? ही कसली मशीन आहे? वड्यासाठी. असं पटकन वडे थापूची गरज नाही. एकदम पटपट झटपट. अजून एक मला 3 टाकला 3 पण जाते. झटपट करा आणि पटपट खावा. येस. आता काढू घ्यायचं तर काढूचे लागते. आणि मम्मी तेल सांडलं त्या तव्यात. वडे तळते. वा वा वा. काहीतरी वया होता ना आमच्या खोलीत. मालवणी कोंबडी वडे स्पेशल मालवणात येऊन. नाही पण ते तेल सांडलं ना. ते बघा चांगलं तो होतो. थांब मम्मी थांब. तेल सो अशा प्रकारे वडे तयार झालेले आहेत. वा 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 एकदम मस्तपैकी फुगले आहेत बघा. एकदम टम्म टम्म फुगले. हा काय काय परत सांग. तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, मैदा, रवा, धना पावडर, मैदा पण टाकला. धना पावडर, मेथी पावडर, धने, जिरा. ओके. आणि हळद मसाला. आणि हळद. अच्छा मस्त. मालवणा केलास आणि कोंबडी वडे नाही खाल्लास तर काय केला? बरोबर ना. ते पण चुलीवरती केलेले. आहा मस्तच. हा बघा तुम्ही काय रंग सुटलाय. एकदम झणझणीत लाले लाल. एक नंबर. मला माहिती आहे तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल हे बघून. पण थांबा अजून पूर्ण रेसिपी बाकी आहे. या वाटण काढला. पूर्ण झालं वडे. आता वाटप. वाटणामध्ये काय काय टाकलं जरा परत एकदा सांग. वाटणामध्ये काय काय टाकलं परत सांग.
कांदा, हम्म, खोबरा, हम्म, ओला खोबरा, हम्म, सुका खोबरा, हम्म. बरोबर. आणि आता मी ह्याच्यात वाटा घातला मी. ह्याच्यात घातला वाटा. हे सुकं चिकन झालं. बरोबर. हम्म. हे सुकं चिकन. तर मी हे रस्सा बनवते आता. रस्सामध्ये पण ताच वाटत. तेच हे आता आपण भाताबरोबर. याला लाल करा नाही आली. हे आता भाताबरोबर चिकन. बस झाला एवढा रस्सा. हा बस झालं ना. हे आता तिखट नाही झालं. त्याला करा नाही आली कशी. तर हे रस्सा आहे. हे भाताबरोबर रस्सा. तर हे सुद्धा पूर्ण होणार. बघितलं बघा जरा. आता कोथिंबीर घातली. तिखट झालं काही झणझणीत ते कळेल. हे जरा तिखट नाही दिसत आहे. दिसते ना नाही ना. उकळ आल्यावरती थोडा दिसतं लाल. दिसतं ना. आताच टाकला ना. वा मस्त उकळते चुलीवरती. सो आपल्याला आता हे टेस्ट करायला दिलेलं आहे. बघूया कसं झालेलं आहे. एकदम झणझणीत. खाऊन बघ झणझणीत. टेस्ट करूया आता हे चिकन कसं झालेलं आहे ते. एकदम परफेक्ट झालेलं आहे. म्हणजे मी काय सांगू. अजिबात परत मीठ टाकायची गरज नाही आहे. मसाला टाकायची गरज नाही. एका झटक्यात एकाच ह्याच्यात मस्तपैकी तयार आहे मालवणी झणझणीत चिकन. वाव. चिकनच्या वासाला मांजरा इली. मांजरा लगेच खाऊ केली. काय बनवते आता? मस्त. सो अशा प्रकारे रेडी आहे मालवणी झणझणीत चिकन आणि कोंबडी वडे. कसं झालंय? मस्त. पंगत बसलेली आहे. ओके लाईन कोणी बनवला? चल पकवू नको. मी बोलतोय. प्राची दीदीने बनवलं. नाही मी नाही. पपन्या मामाने बनवलंय आणि मामीने. विचारूया कसं झालंय चिकन. कसं झालंय? आवडलं? कडक. चिकन पण आहे आणि ओला पण. दोन्ही पण मस्त झाले. आणि तुम्ही लोक आणि तुम्ही लोक काय बोलाल कसं झालंय चिकन? एक नंबर चिकन कटिंग. एक नंबर चिकन कटिंग केलेली आहे. सुका चिकन मामाने बनवलेलं आहे. हा कटिंग कोणी केलंय? हा ॲडव्होकेट प्रफुल्ल सावंत यांनी कटिंग केलेली आहे. आणि कोंबडा मारलेला आहे. आणि सुका चिकन पपन्या मामाने केलं आहे. मामा हातवर कर. वा वा मस्त झालंय. आणि मामी कुठे गेली? ओलं चिकन मामीने केलंय. मामी. आणि तिकडे अजून वडे तळले जात आहेत. ये मस्त झालंय मामी. चिकन मस्त झालंय. काय मी शेफ रेश्मा सावंत. तुम्हाला जर हा ट्रॅव्हल ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझं चॅनल प्राजक्ता प्रवासला सबस्क्राईब करा. त्यासाठी व्हिडिओखाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि त्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल.